कधी गुंतले मन बावरे. भाग 7. लेखिका वैशाली गुरव. सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण आरोही आणि अनुरागचे लग्न पाहिले. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा असणार होती. त्या रात्री आराम नसल्याने आरोहीला काही भूकच नव्हती. तिला फक्त आराम करावा वाटत होता. घड्याळात 8 वाजले असतील. निहारिका रात्रीच्या जेवणाला दोघींनाही बोलवायला गेस्ट रूममध्ये आली. आंटी, आरोही, चला ना जेवायला. हो हो, आलोच, तिची आत्या म्हणाली. ॲक्च्युली मला भूक नाही आहे. आत्या, तू घे जेवण करून. असं नाही चालणार हा आरोही. आमच्याकडे असं उपाशी नाही झोपत कोणी. तुला अजूनही बरं वाटत नाही आहे का? नाही असं काही, पण खूप झोप आली आहे. आरू, थोडं खाऊन घे ग बाळा. बरं, एक काम करतेस का? दूध आणू का मग तुला? दूध म्हणत तिने तोंड वाकडं केलं. ते पाहताच निहारिका समजली. ओहो, नाही आवडत का? बरं, मी ज्यूस आणते. तो तरी प्यावा लागेल हा, पण उपाशी नाही झोपायचं, ओके? मी आणते लगेचच. आंटी, तुम्ही चला ना. निहारिका निघून गेली तशी तिची आत्या जवळ आली. आरोही, पाहिलंस किती प्रेम करत आहेत तुझ्यावर. नको दुखवू कोणालाही. आत्या, अगं कळतंय मला, पण मला खरंच आता भूक नाहीये. बरं ठीक आहे, मी जाते जेवायला, तू कर आराम. आत्या निघून गेली. तसा तिला निखिलला कॉल लावावा असे वाटत होते. करावा की नको या विचारात असतानाच निहारिका ज्यूस घेऊन आली. आरोही, हा घे. थँक्यू सो मच. वेलकम. आणि काळजी घे स्वतःची. खूप दगदग झाली ना आज? आणि होतच ग ते. हो, उद्या पुन्हा पूजा आहे, सो आराम कर. गुड नाईट. म्हणत ती निघून गेली. आणि आरोही खरंच विचारात पडली की ते सगळेच लोक खूप चांगले वागत आहेत. कुठेही नाव ठेवायला जागाच नाही. आणि तिच्यावरचं जबाबदारीचं ओझं मात्र वाढतंय असं तिला वाटू लागलं. खिडकीतून बाहेर पाहत तिने ज्यूसचा पहिलाच सिप घेतला. एवढ्यात तिला खिडकीतून खाली रोडवर निखिलसारखं कोणी दिसलं. ओ गॉड, तो निखिल आहे का? हा असा का वागतोय? ओह, तोच आहे वाटतं. तशी ती पटकन साईडला झाली. त्याला कळत नाहीये का की तो असं चुकीचं वागतोय? तिने फोन घेतला तर त्यावर त्याचे दिवसभरात खूपच मिस कॉल दिसत होते. असं करून आम्ही भेटणार आहोत का? त्याला कळायला हवं ना, मी आज बिझी आहे, फोन नाही उचलू शकणार. मी करतच नाही त्याला कॉल, आणखी भांडण व्हायचं. पाहू नंतर कधी करेन. यार, आता उगाचच टेन्शन देतोय हा मला. कशीबशी ज्यूस पिऊन ती बेडवर आडवी झाली. मगाशी आलेली झोप हे निखिलचं वागणं पाहून कुठल्या कुठे गायब झाली. ती तशीच बेडवर पडून राहिली. हा काही गडबड तर नाही करणार ना? तिच्या मनात नको नको ते उगाचच येत होतं. आत्या जेवण करून आली तरीही ती जागीच होती. रात्री उशिराच कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेसाठी लवकरच उठावं लागलं. तिने नऊवारी घातली होती आणि आरशासमोर तयार होत होती. एवढ्यात निहारिका तिथे आली. आरोही, आवरलंस का? म्हणतच बोलता बोलता थांबली. काय झालं? हे चालणार नाही का? अगं चालणार नाही काय विचारतेस? धावेल. यातही तू खूप भारी दिसतेस. थँक्यू.
पण आमच्या अनुरागचं काही खरं दिसत नाही. काही म्हणालात का? काही नाही, तू ये आवरून बाहेर. माझी काही मदत हवी आहे का? नाही, माझं झालंय, मी आलेच. बरं, मी जाते. निघून गेली आणि एकवार आरशात स्वतःला न्याहाळून आरोही बाहेर आली. बाहेर पूजेची सगळीच तयारी झाली होती. अनुराग तयार होऊन सोफ्यावर तिचीच वाट पाहत बसलेला. ती आलेली पाहताच तिला अशी पाहून गोंधळला आणि जागेवरच उभा राहिला. अनु, ती आली आहे, जा ना पूजेला बसा. त्याच्या बाबांचा आवाज आला तसा तो भानावर आला आणि बाजूलाच त्याच्याकडे पाहून हसणारी निहारिका त्याला दिसली आणि तो ओशाळला. पूजेला सुरुवात झाली. पूजेचे विधी समोर चालू होते आणि नकळतच त्याची नजर तिच्याकडे जात होती. पूजेमध्ये अर्धा एक तास तरी गेला असेल. तिचे बाबाही तोपर्यंत आले होते. पूजा होताच दोघांनाही मोठ्यांच्या पाया पडायला लावण्यात आलं. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन होईपर्यंत 12:30 झाले असतील. त्यानंतर मात्र सगळे जेवायला गेले. आजही दोघांना सोबतच जेवायला बसवलं होतं. ती जास्त बोलत नव्हती, त्यामुळे तोही स्वतःहून तिच्याशी बोलणं टाळायचा. बोलावं तर खूप वाटायचं, पण त्याला ते जमत नव्हतं. ती एकटी भेटली की ओळख करून घेता येईल आणि बोलताही येईल असा विचार करत तो प्रत्येक क्षण जाऊ देत होता. पण रात्री नक्की काय वाढून ठेवले याची सुतराम कल्पनाही त्याला नव्हती. दुपारची जेवणं झाली आणि हळूहळू पाहुणे जाऊ लागले. आत्या आता बाबांसोबत घरी जायला निघणार होती आणि आता मात्र तिच्या मनातली भीती वाढू लागली. आरू, चल निघतो आता आम्ही. हो आत्या. मनातून तिला खूपच भीती वाटत होती. बोलणार तरी कोणाशी? जवळची अशी कुणी मैत्रीण नव्हती. कॉलेज सुटलं आणि त्यानंतर मैत्रिणीही सुटल्या. आज मात्र ती कमी तिला जाणवत होती आणि आईचीही खूप आठवण येऊ लागली. आरू, काळजी घे बेटा. हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या, ती म्हणाली आणि काल एकही थेंब तिच्या डोळ्यात नसणारी ती आज अचानक रडू लागली. अगं आरू, काय झालं? आत्या तिला जवळ घेते. काही नाही, आईची खूप आठवण येते आज. तिला असं रडताना पाहून अनुरागची मम्मा तिच्या जवळ आली. आरोही, अगं रडतेस काय? आता हे सुद्धा तुझंच घर आहे आणि मी आईच आहे आता तुझी, हो की नाही? ती म्हणत तर होती, पण तिला आणखीनच रडू येऊ लागलं. ती एखाद्या लहान मुलीसारखी रडत होती आणि तिला असं रडताना पाहून अनुरागचा जीव वर खाली होत होता. ती कशी तरी शांत झाली आणि तिचे बाबा आणि आत्या निघून गेले. सगळंच घर रिकामं होऊ लागलं. त्यांच्याच घरातील लोक सोडले तर जवळजवळ सगळेच पाहुणे निघून गेले होते. आज मनात एखादी पोकळी उगाचच तिला जाणवत होती. दुपारी तिला सक्तीने आराम करायला निहारिकाने गेस्ट रूममध्ये पाठवलं आणि तिचं सामान अनुरागच्या रूममध्ये शिफ्ट केलं. त्याशिवाय त्यांची रूम सजविण्याचे काम समीर आणि निहारिकावर होते. त्यांचं ते काम चालू होतं आणि अनुराग हॉलमधील सोफ्यावर आराम करत बसलेला. रात्रीचं जेवण झालं आणि आजही आरोही नीट जेवण करतच नव्हती. ती आपली स्वतःच्याच विचारात हरवली होती. आरोही, काय ग, जेव ना. तुला आवडलं नाहीये का? त्याची मम्मा विचारते. असं काही नाही. अगं, काल रात्री पण जेवायला नव्हती आली. असं नाही चालणार हा, काकू म्हणतात. करमत नसेल ग तिला.
आम्ही आहोत ना आरोही, निहारिका सांगते. हो, आणि जे काय असेल ते सांग, काही मनात ठेवू नकोस, सगळे आपलेच आहेत ग. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याशी नाही जमलं बोलायला तरी अनुराग आहेच. निहारिका पुन्हा चेष्टा करते. तशी ती स्माईल करत खाली पाहू लागली. कसंबसं जेवण संपवून ती त्यांना आवरायला मदत करणार तेवढ्यात, हे काय करतेस? तू आज नाही काही काम करायचं. करायचंच असेल तर उद्या कर. मी मदत करते ना, मलाही बोर होतंय. आरोही, अगं राहू दे, आम्ही आहोत ना दोघी करायला. आज राहू दे ग. बघ, आता तुझ्या आईने पण सांगितले. तू चल, मी तुला तुमच्या रूममध्ये सोडते. तिचा हात पकडून निहारिका तिला त्यांच्या रूमकडे घेऊन आली. रूमचं दार उघडलं तसा एकदमच एक रोज फ्रेशनर स्मेल आला. आत फुलांच्या पाकळ्यांनी आणि फुलांनी बेड डेकोरेट केलेलं दिसलं. तसा तिचा घसा कोरडा पडतोय की काय असं तिला वाटलं. कशी वाटली? आम्ही सजवली आहे. निहारिका तिला आत घेऊन आली. हो, छान आहे. ती नजर चुकवते. मनातून खूप पॅनिक झाली होती. बरं, तू कर आराम, मी जाते खाली. निहू खाली गेली तशी तिला खूपच भीती वाटू लागली. ओ गॉड, आता काय करणार आहे मी? तिला एकदम निखिलचा चेहरा आठवू लागला. त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवू लागले आणि एकवार त्याच्याशी बोलावं असंही वाटू लागलं. तिचं लक्ष गेलं तर नेमका त्याचाच कॉल येत होता. तिने तो क्षणाचाही विचार न करता उचलला आणि गॅलरीमध्ये निघून गेली. हॅलो, उचललास फोन? थँक गॉड. आता जर का फोन उचलला नसता ना तू, तर सरळ घरात येणार होतो तुझ्या. काय? तू अजूनही इथेच आहेस? निखिल, असा वेड्यासारखा नको वागूस. मला भीती वाटते तुझ्या अशा वागण्याची. हो का? आता माझी भीती पण वाटायला लागली का तुला? आरोही, 2 दिवस झाले वेड्यासारखा कॉल करतोय मी तुला. अरे, लग्न होतं माझं. हो, माहितीये मला. किती वेळा सांगणार आहेस? अरे मग आजूबाजूला लोक असतील हे पण माहिती असायला हवं ना तुला. कसा उचलणार होते मी फोन? हे बघ, हे सगळं अशक्य आहे. तू जे काय ठरवले ना ते सगळं मनातून काढून टाक. नको निखिल, कदाचित माझ्या नशिबात हेच होतं. आता थांबूयात रे. काय? तू नशीब म्हणून स्वीकारलंस हे? आरू, तू इतकी बदललीस या 2 दिवसात. आय डोंट बिलीव्ह यार. का तो डॉक्टर आता तुला आवडू लागलाय? काय बोलतोस तू? मी बोलतोय ते सगळं बरोबर बोलतोय. त्याच्या आयुष्यात सेटल झालेला मुलगा, तोही डॉक्टर, आणि साधासुद्धा डॉक्टर नाही, हार्ट स्पेशलिस्ट. मग काय, आता हा गरीब मुलगा तुला का आवडेल ना? सगळं जागच्या जागेवर मिळणार आहे आता. मी सांगू का, खरं प्रेम वगैरे म्हणतात ना ते काही नसतंच. मला आता चांगलंच कळलंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय का? तू गप्प बस ग. मला चांगलंच कळतंय. तुझं कधी माझ्यावर प्रेम नव्हतंच. चीटर आहेस तू. निखिल, तू ड्रिंक केलंस का? कारण असं नाही बोलत कधी तू. हो, केलंय. तू कोण ना मला विचारणारी? काही राहिलंच नाहीये तर. तू फोन ठेव आणि इथून पुढे मला कॉल करू नकोस. तिने फोन कट केला आणि फोन सायलेंट करून तिथेच तोंडावर हात ठेवून रडू लागली. त्याची आठवण येत होती. नीट बोलायचं तर कसा बोलत होता. ड्रिंक करून मला कॉल लावलाय.
मला काय वाटेल याचाही विचार नाही केला. हा असा का वागतोय? ढग गडगडू लागले होते आणि पावसाचंही वातावरण झालेलं. जणू त्यांनाही काहीतरी घडणार असल्याची चाहूल लागली होती. खाली अनुरागला त्याच्या रूममध्ये किती वेळ वर जाऊच देत नव्हते. समीर, निहारिका आणि काकाही त्याला चिडवत होते, त्याच्याशी मस्ती करत होते. शेवटी एकदाच त्याला त्याच्या रूममध्ये जायला परमिशन मिळाली आणि तो वर यायला निघाला. वर जात असतानाच त्याच्या पोटात फुलपाखरं उडत होती. तिच्याशी काय आणि कसं बोलायचं, बोलायला कशी सुरुवात करायची याची मनात जुळवाजुळव करत तो वर त्याच्या रूममध्ये आला, तर ती दिसत नव्हती. कॅन्डलच्या लावलेल्या उजेडात तो हळूच आत आला आणि दार लावलं. तिला वॉशरूममध्ये एकदा पाहिलं तर ती तिथे नाही हे पाहून तो गॅलरीत पाहायला आला, तर ती तिथेच होती. ती रडत होती हे त्याला कळलंच नाही. तो हळूच तिच्या जवळ आला आणि तिला तो आल्याचं जाणवलं तसं तिने पटकन डोळे पुसले. आरोही, इथे का उभी आहेस? आत चल ना. हो. ती आत जायला निघणार एवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिला आत घेऊन आला. ॲक्च्युली आरोही, मला कशी सुरुवात करू बोलायला कळतच नाहीये. तेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो आणि तुला मी पाहिलं होतं ते गाणं म्हणताना. पण मला एक कळत नाही, म्हणजे तुझा आवाज इतका छान आहे, मग तू सिंगिंगमध्ये का नाही ट्राय केलं? तो बेडवर बसला आणि ती टेबलवर असलेल्या कॅन्डलकडे पाहत उभी होती. डॉक्टर अनुराग, प्रत्येकाच्याच आयुष्यातली स्वप्न पूर्ण होत नसतात. हो, मान्य आहे, पण ट्राय तर करू शकतो, हो ना? आणि त्याशिवाय तिथपर्यंत पोचणारच कसे? तो जागेवरून उठला, तिला स्वतःकडे वळवलं आणि तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि खाली पाहणाऱ्या तिला म्हणाला, आरोही, आय लव्ह यू. त्याने हळूच तिला मिठीत घेतले आणि तिच्यात हरवू लागला. तिला मात्र त्याचा तो स्पर्श नकोसा वाटत होता. तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येऊ लागलं. त्यात निखिलचे ते बोलणं तिला वारंवार आठवत होतं की तू चीटर आहेस, तुझं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच. आणि ते आठवून तिला त्रास होत होता. त्यात अनुरागचं असं जवळ येणं तिला चीड आणत होतं. तो तिच्या मिठीत विरघळू पाहत होता आणि तिने मात्र त्याला हातही लावला नव्हता. पाठीमागे स्वतःच्या मुठी गच्च आवळून ती स्वतःच्या रागावर त्याच्या अशा वागण्यापासून आवर घालत होती. एका क्षणाला त्याला बाजूला करावं असंही मनात येऊन गेलं, पण तो तिच्यात हरवत असतानाच मध्येच त्याच्या लक्षात आलं की तिने त्याला ना रिप्लाय दिला ना ती कसलाच प्रतिसाद देत होती. तो एकदम साईडला झाला आणि तिच्याकडे पाहू लागला, तर तिचे डोळे पाणावले होते. ती अचानक रडू लागली. आरोही, काय झालं? माझं काही चुकलं का? नाही, तुमचं काही चुकलं नाहीये. आय एम सॉरी. मला नाही जमत आहे त्याला विसरायला, बट तुमचं चालू द्या. काय आहे, मी बायको आहे आता तुमची. तुम्ही हवं ते करू शकता. माझी काळजी तुम्ही नका करू. म्हणत त्याचे हात हातात घेऊन ती स्वतःभोवती बळेच गुंफू लागली. तिच्या तोंडून दुसऱ्या कुणाचं नाव ऐकून तो एकदम ब्लँक झाला. त्याने त्याचा हात मागे घेतला. त्याला? कोणाला? तो म्हणाला. एवढ्यात तिच्या टेबलवर ठेवलेल्या फोनवर लाईट फ्लॅश होऊ लागली. बहुतेक तो निखिल पुन्हा एकदा कॉल करत होता. निखिल? त्याला नाव दिसलं आणि जोराची वीज कडाडली. बाहेर पाऊस सुरू झालेला आणि वाराही सुटलेला.
निखिलला. आमचं प्रेम होतं. हाच तो ज्याचा मला कॉल येतोय. त्याची जागा मी कधीच कुणाला देऊ नाही शकत. हे लग्नही माझ्या मर्जीशिवाय झालंय. हो, एका डॉक्टरशी तर मला मुळीच लग्न करायचं नव्हतं. पण तुम्ही काळजी करू नका. मी माझं बायकोचं कर्तव्य नेहमीच पार पाडेल. त्याबाबत तुम्हाला कधीही निराश नाही करणार. आय प्रॉमिस यू. आणि जो काही होता तो माझा पास्ट होता. आणि आता जे आहे, जसं आहे ते मी हळूहळू एक्सेप्ट करतेय. माझं बोलून झालंय. तुम्ही तुमचं काम चालू करा. हेच हवंय ना तुम्हाला? तिने त्याच्याकडे न पाहताच साडीचा पदर खाली खेचला. हे सगळं पाहून आणि ऐकून अनुरागला तर पायाखालची जमीन सरकते असं वाटू लागलं. हे काय करते आहेस तू? मी काही तसा वाटलो का तुला? ओ गॉड, तो म्हणाला आणि तिचा पदर तिच्या खांद्यावर ठेवला आणि पटकन बेडवरची उशी आणि ब्लँकेट घेऊन बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन पडला. तेवढ्यातूनही त्याच्या डोळ्यातलं पाणी तिला दिसलंच. टेबलवरची मेणबत्तीही विझून गेली. बाहेर धोधो पाऊस पडत होता. जणू आभाळही रडत होतं. तिला तर त्याचं हे वागणं अगदीच अनपेक्षित होतं. तो करेल त्या गोष्टीला मना करायचं नाही असं मनाशी ठरवून आलेली ती त्यानेच अशी माघार घेतली, तेही काही न बोलता. हे पाहून तिचं तिलाच भयंकर गिल्ट वाटू लागलं. पुढच्या क्षणाला तिने केवढी मोठी चूक केली हे तिच्याच ध्यानात आलं. हे मी कशी बोलले, कशी वागले त्यांच्याशी? हो गॉड, मी काय ठरवलेलं आणि काय वागले? माझं चुकलंच. तिला आणखीनच रडू येऊ लागलं. त्याच्याशी आता पुन्हा जाऊन बोलणं अवघड वाटत होतं. सगळंच डोकं बधीर झालेलं. त्या निखिलचा राग मी त्यांच्यावर काढला. मटकन ती त्या बेडवर बसली. हे काय केलं मी? बाबांना कळलं तर पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होईल. पण अनुरागला कळायलाही हवं होतं. हे आज नाही तर उद्या कळलंच असतं. पण हे खूप चुकीच्या पद्धतीने झालंय. मला त्यांना नीट सांगायला हवं होतं, विश्वासात घेऊन. आता काय करू मी? अनुरागला तर खूप त्रास होत होता. हे सगळं होतं तर मला आधी सांगायचं होतं. मी नसतंच केलं लग्न. माझं प्रेम आहे, पण म्हणून मी काही हिसकावून घेणारा वाटलो का तिला? तरीच ती माझ्याशी कधीच नजर मिळवत नसायची. आणि मी तर फोनवरही विचारलं होतं तिला, तू खुश आहेस ना या लग्नाने? तर तेव्हा काहीच बोलली नाही. पण म्हणून ती मला टाळत होती. तर अशा पद्धतीने नव्हतं बोलायला हवंस तू आरोही. जिच्यावर वेड्यासारखा प्रेम करत होतो मी, आणि ती माझ्याचमुळे दुःखी आहे. मला याचा जास्त त्रास होतोय. एकदाच बोलली असती ना तर मी तिला हा जो कोणी आहे त्याच्यासोबत भेटवलं असतं. आज तेही असं कळतंय मला. मला काय त्रास होतोय ते कदाचित तुला नाहीच कळणार. मी स्वतःला गुंतूच दिलं नसतं तुझ्यात. आता काय करू मी? डोक्यावरून घेतलेल्या ब्लँकेटमध्ये डोळे मिटले तसे काही अश्रू ओघळलेच. अनुरागला कितीतरी वेळ झोपच येत नव्हती. आरोहीला कधीतरी उशिरा झोप लागली आणि मध्यरात्री झोप येत नाही म्हणून तो उठला. तेव्हा पाहिलं तर तिला झोप लागली होती. तिच्या अंगावर ब्लँकेट नव्हतं हे लक्षात येताच तो उठला आणि तरीही तिच्या अंगावर हळूच ब्लँकेट ओढून दिले. तिचा राग यावा तर तोही येत नव्हता आणि ती लग्न होऊनही त्याची झाली नाही याचंच वाईट वाटत होतं. काहीतरी जवळ हातात येऊनही हरवतंय
हीच भावना तीव्रतेने जाणवत होती. त्याला तिथे थांबूही वाटत नव्हतं. सतत तिचं ते बिहेवियर आठवून त्याला त्रास होत होता. हेच हवंय ना तुम्हाला? हे तिचं वाक्य मनाला वारंवार इजा करत होतं. एकदा तिच्याकडे पाहून तो कारची किल्ली आणि जॅकेट घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. त्या धोधो पडणाऱ्या पावसातही तो निघालेला. काहीच वेळात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रिसेप्शनला असणारी मुलगी त्याला त्यावेळी तिथे पाहून आश्चर्यचकित झाली. ओह, डॉक्टर अनुराग, तुम्ही तर सुट्टीवर आहात ना? हो, थोडं काम होतं म्हणून आलोय. तो तिच्याकडे न पाहताच डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये आला. त्याच्या जागेवर बसला, पण ते घडलेलं काही त्याच्या मनातून जात नव्हतं. काहीच वेळात सगळ्या हॉस्पिटलमध्ये ही गोष्ट पसरली. कालच त्यांचं लग्न झालंय आणि ते आज हॉस्पिटलमध्ये? त्याची चर्चा होऊ लागली. तो मात्र तिथेच डोक्याला हात लावून बसलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरोहीला जाग आली तेव्हा उठल्यावर तिच्या अंगावर ब्लँकेट असल्याचं तिला आढळलं. तिचं पहिलं लक्ष सोफ्याकडे गेलं, पण अनुराग तिथे दिसत नव्हता. मोबाईलमध्ये किती वाजलेत पाहिलं तर सकाळचे 7 वाजत आले होते. ती उठली, बेड नीट केलं आणि तो खाली असेल असा विचार करून ती अंघोळीला गेली. काहीच वेळाने बाहेर येत तिने छान पिंक कलरची साडी नेसली आणि ती खाली गेली. आरोही खाली येताना दिसताच, अरेच्चा, उठलीस तू? झाली का झोप? निहारिकाने विचारलं. हो, झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ती किचनमध्ये गेली. आरोही, झोप झाली ना बाळा? अनुरागची मम्मा विचारते. हो, झाली ना. आई, मला सांगा मी काय करू? तू ना आधी नाश्ता करून घे. नाश्ता तयार आहे, मग बाकीचं बघू. आरोही, अनु उठला का ग? हो, उठलेत, पण खाली दिसत नाहीत. कुठे गेलेत का? नाही, तुला नाही का माहीत? अगं, वर नाहीये का तो? काकू विचारतात. वर नाही येत ते. मला वाटलं खाली असतील. अगं हो, वॉकला गेला असेल. पण इतक्या उशिरा? मम्मा म्हणतात. उशिरा उठला असेल ग ताई, मग गेला असेल. निहारिकाने 4 दिवस बाहेर कुठे जाऊ दिलं ना त्याला. असेल. आणि तू नाश्ता करून घे बाळा, मग कामाचं पाहू. अनुरागच्या मम्माने म्हणत तिला जबरदस्तीने त्यांनी नाश्त्याला बसवलं आणि आरोही मात्र दोघींच्या बोलण्यावर विचार करू लागली. आत्ता कुठे गेले असतील हे? रात्री जे झालं त्याचा त्यांना किती त्रास झाला असेल. सगळं माझ्यामुळे. माझं चुकलंच. आरोही, आता तू कसला विचार करतेस? येईल ग तो. निहारिकाने तिला विचारात पाहून विचारले. नाही, काही नाही, आरोही म्हणाली आणि खाली गपगुमाने नाश्ता करू लागली. अगं, असेल इथेच कुठे. तू नको विचार करू, वेडी. निहारिका सांगते, पण उलट आता तिच्या मनात अनुरागबद्दल काळजीचे विचार येऊ लागलेले, जे थांबतच नव्हते. आजचा भाग थोडा वेगळा होता. नकळत आपणही कुणाला रागाच्या भरात बोलतो किंवा अशी काही कृती करतो ज्याने समोरची व्यक्ती दुखावली जाते. असंच काहीसं झालं आरोहीकडून. पण आता अनुरागलाही याचा त्रास नक्कीच होत असणार. पाहू आता पुढे काय होतंय कथेमध्ये. हा भाग ऐकून त्रास झाला असणार, त्यासाठी आणि काही चुकलं असल्यास क्षमा असावी. भेटूया उद्याच पुढच्या भागात. धन्यवाद.